दंड मराठी वर्त लढा सत्याचा। नागपंचमीला माहेरची कमतरता भासू नये यासाठी शरद पाटील फाउंडेशनचा पुढाकार संपदा पाटील मंगळागौर व नागपंचमी निमित्त मोफत मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन। भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी बहिणीचा उपवास, भावाकडून बहिणीला उपहार। मुरुम तारीख 28 येथील शरद पाटील फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर व नागपंचमी सणानिमित्त दिनांक 28 वार सोमवार रोजी मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात महिला भगिनीसाठी मोफत मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संपदा शरण पाटील, श्वेताताई बापूराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना संपदा पाटील म्हणाल्या, नागपंचमी सण महिला भगिनीसाठी आनंदी सण असतो। त्यांचा आनंद द्विगुणित व्हावे व त्याचबरोबर त्यांना माहेरची कमतरता भासू नये यासाठी शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शोभा बेगमपुरे, माजी नगरसेविका सुलभा अंबुसे, मंगल सचिन बनसोडे, शिवलीला विलास कंटेकुरे, पार्वती कंटेकुरे आदीसह महिला भगिनी उपस्थित होते। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात असंख्य महिला भगिनी मुलींच्या हातावर मोफत मेहंदी काढण्यात आली। यासाठी मेहंदी आर्टिस्ट नाजमीन मुर्मे यांचा सहकार्य लाभला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागपंचमी सणानिमित्त सुहासिनी महिलांना हळदी कुंकू ओटी भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी काढण्यासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यार्थी महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। यावेळी नागपंचमी सणानिमित्त महिला भगिनींनी भुलय खेळला। पुढे बोलताना पाटील म्हणाल्या, मुरुम शहर हे महिला भगिनींसाठी माहेरच आहे आणि शरण पाटील सारखे भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हे कार्यक्रम एक कौटुंबिक असून समस्त उपस्थित महिला भगिनी या आमच्या कुटुंब असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरण पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आदींनी परिश्रम घेतला। शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आज मंगळागौर व नागपंचमी सणानिमित्त मोफत मेहंदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला होता। नेमकं काय उद्देश आहे कार्यक्रमाचा? नमस्कार। या कार्यक्रमाचा उद्देश इतकाच आहे की जे महिला बाहेर जाऊ शकत नाहीत नागपंचमी साजरा करण्यासाठी, एकत्र कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी आपण इथे एकत्र आयोजित केला आहे। हा सगळा कार्यक्रम मेहंदी वगैरे आपण पाहतो की सर्व महिला एकत्र मिळून काढतात कुटुंबातली, पण मुरुम गावातले सर्व महिलाच हा सर्व शरण फाउंडेशनचे कुटुंब आहेत, म्हणून हा सर्व कुटुंब एकत्र येऊन मेहंदी काढत आहे। आणि ज्या महिलांना बाहेर जाता येत नाही काही अडचणांमुळे किंवा मुरुम गाव हा फार प्रेमळ आहे आणि जिथे बाळासाहेबांसारखे बाळ आहेत त्या महिलांना जाण्याचीही गरज नाही माहेरी, हाच आपला माहेर समजून इथेच दरवर्षी साजरा करावा हा शरण पाटील फाउंडेशन याचा हेतू आहे। धन्यवाद। परत एकदा मी सर्व महिलांचा आभार मानते। आपण सर्वांस नागपंचमीचे हार्दिक शुभेच्छा।
दंड मराठी वर्त लढा सत्याचा.